त्यानंतर बातमी आहे जळगावमधून। जळगाव जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने खरीप हंगामातील पिके संकटात सापडली आहेत। अनेक भागात पिकांना पावसाची नितांत गरज असताना समाधानकारक पाऊस झालेला नाहीये, त्यामुळे पिकांची वाढ खुंटत असून शेतकऱ्यांच्या चिंतेत मोठी भर पडली आहे। जळगाव तालुक्यातील आसोदा परिसरातही पावसाअभावी शेतकऱ्यांसमोर गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे। शेतकरी दत्तू चौधरी यांनी सुमारे 2.5 एकर क्षेत्रात उडीद पिकाची लागवड केली होती। अखेर उत्पादनाची हमी नसल्याने दत्तू चौधरी यांनी उडीद पिकावर रोटावेटर फिरवण्याचा निर्णय घेतलाय। या परिसरात आतापर्यंत केवळ सुमारे 67% पावसाची नोंद झाली असून अनेक शेतकरी कोरडवाहू शेतीवर अवलंबून आहेत। पावसाअभावी खरीप पिकांचं नुकसान आणखी वाढण्याची भीती आहे, त्यामुळे शासनाने तातडीने पिकांचे पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत द्यावी अशी मागणी आता शेतकऱ्यांनी केली आहे।